अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईफ चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खूप सुखाचा आणि समाधानाचा जावो, तसेच तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तुम्ही श्रवण करत आहात श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील 20व्या अध्यायाचे मराठी अनुवाद। स्वामी भक्तांनो, भक्ताला जर गुरुचा आशीर्वाद मिळवायचा असेल, गुरु कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर गुरु आज्ञा ही पाळवायचीच असते। मग गुरूंनी जर एखादी आज्ञा केली तर त्याला जर तर किंवा परंतु कसलीही शंका न बाळगता भक्ताने अगदी दृढ श्रद्धेने विश्वासाने गुरूंच्या आज्ञेचे पालन करायचे असते, तरच त्या भक्ताला त्या शिष्याला गुरुकृपा प्राप्त होत असते। याचाच संदर्भ घेऊन आजचा हा 20वा अध्याय आहे। तर मग चला 20व्या अध्यायाच्या मराठी अनुवादाला सुरुवात करूया। सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूयात। श्री गणेशाय नमः। आतापर्यंत 19 अध्याय पूर्ण झालेत। ही श्री स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा आहे असे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे लेखक श्री विष्णुबुवा थोरात म्हणतात व पुढील 20वा अध्याय लिहिण्यापूर्वी ते गणपतीची आराधना करून आता 20वा अध्याय लिहिण्यास प्रारंभ करतात। एक दिवस काय झाले, एक व्यक्ती द्रव्य प्राप्तीच्या आशेने अक्कलकोटला आले। त्यांनी स्वामींची स्तुती करून त्यांच्या चरणी आपले मस्तक ठेवले। त्यानंतर स्वामी महाराज त्यांना म्हणाले की तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, पण त्याकरिता तुला फकीरांना मिष्ठान्नाचे जेवण खाऊ घालावे लागणार आहे। महाराजांच्या आज्ञेनुसार त्या व्यक्तीने अनेक प्रकारचे पक्वान्न तयार करून व श्री स्वामी महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्याने 5 फकीरांना मिष्ठान्नाचे जेवण खाऊ घातले। ते 5 फकीर जेव्हा ताटावरून उठले तेव्हा त्या ताटात काही उष्ट अन्न उरलेलं होतं। जो व्यक्ती महाराजांकडे मनोरथ घेऊन आला होता त्याच व्यक्तीला ते उष्ट राहिलेलं अन्न खावयास सांगितले। तू जर असे केलेस तरच तुझ्या मनोकामना पूर्ण होतील असे महाराजांनी त्या व्यक्तीला खडसावून सांगितले। तो व्यक्ती ब्राह्मण होता, त्यामुळे ते उष्ट अन्न खाण्याची त्याची हिंमत झाली नाही व त्याच्या मनात हा पण विचार आला की जर मी हे उष्ट अन्न खाल्ले व माझ्या समाजातील लोकांना हे कळले की मी यवनांचे उष्ट अन्न खाल्लेलं आहे तर माझी आपल्या समाजात नाचक्की होईल। जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या मनातील चाललेले हे साशंक विचार ओळखले तेव्हा श्री स्वामी महाराज त्या व्यक्तीवर जोराने ओरडून म्हणाले की तू जसा येथे आलास तसाच उलट पावली येथून परत जा। महाराजांचे रागाचे उद्गार ऐकून तो व्यक्ती खाली मान घालून परत निघून गेला। अगदी त्याच वेळी एक भ्रमिष्ठ व्यक्ती स्वामींच्या समोर येऊन उभा राहतो। त्याची आर्थिक स्थिती खूप वाईट झाली होती व त्याचे जवळ काहीच द्रव्य धन शिल्लक नसल्यामुळे तो भ्रमिष्ठ झाला होता व त्याच ओघात तो इकडे तिकडे फिरत होता। तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्याला म्हणतात की ह्या ताटातील उरलेले उष्ट्या अन्नाचे तू ग्रहण करशील तर तुझे मनोरथ पूर्ण होईल व तुला धनप्राप्ती पण होईल। त्या व्यक्तीने आपल्या मनात काहीच शंका कुशंका न ठेवता त्या उष्ट्या ताटातील अन्न ग्रहण केले। त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज त्या व्यक्तीला म्हणतात की तू आता लागलीच मुंबईला जा, तू तेथे गेल्यावर तुला धनप्राप्ती होईल। श्री स्वामी समर्थ महाराजांची आज्ञा त्याने शिरसावंद्य मानून तो लागलीच मुंबईला आला व तो धनप्राप्तीच्या आशेने मुंबईतील गल्लीत इकडे तिकडे भटकू लागला। दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी तो भटकत भटकत एका घरासमोर उभा राहतो। तेव्हा त्याला एक वृद्ध बाई आपल्या घरी बोलावते व त्याला आसनावर बसून पोटभर जेवण देते। त्याचे जेवण आटोपल्यावर ती बाई त्याला 10,000 रुपये एवढी मोठी राशी दान करते। तेव्हा तो व्यक्ती एवढी मोठी रक्कम पाहून अचंबित होतो। सर्वप्रथम त्याचा विश्वासच बसत नाही।
एवढी मोठी रक्कम पाहून तो भ्रमिष्ट झालेला व्यक्ती शुद्धीवर येतो. स्वामी महाराजांनी त्याला दिलेल्या वचनाची झालेली पूर्ती पाहून तो व्यक्ती स्वामी महाराजांचे हृदयातून आभार मानतो व त्यांची स्तुती करतो. अशा तऱ्हेने श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचा 20व्या अध्यायाचे मराठी अनुवाद या ठिकाणी संपूर्ण होत आहे. स्वामी भक्तांनो, पाहिलत ना, स्वामींच्या लीला हा अपरंपार असतात. निष्ठा आणि श्रद्धेने गुरु आज्ञेचे पालन केले तर निर्धन व्यक्ती सुद्धा सदन होऊन गेला. तर अशाच प्रकारे आपल्यालाही स्वामींवर अगदी श्रद्धा, निष्ठा आणि मनःपूर्वक विश्वास ठेवून स्वामींची नित्य सेवा करायची आहे. अखंड नामस्मरण करायचे आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट असतील, बाधा असतील, काही परेशानी असेल किंवा मानसिक त्रास असेल किंवा आर्थिक समस्या असो, सर्व काही समस्या त्यांचं निरसन हे स्वामी महाराजच करणार आहेत. हा विश्वास मनात ठेवून अगदी श्रद्धेने मनःपूर्वक स्वामींचे अखंड नामस्मरण करा. बघा, चमत्कार नक्कीच होतात आणि अनुभवही येतात. हे सर्व तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्वामींची कृपा तेव्हाच प्राप्त होईल ज्यावेळेस तुमचे कर्म चांगले असतील. कुणी कसेही वागो, कितीही वाईट करो, काहीही करो, आपण आपले कर्म चांगले ठेवायचे असते. दुसऱ्यांनी आपल्याशी वाईट वागणं हे त्यांचा कर्म आहे, ते त्यांनी भोगतील. परंतु आपण सर्वांशी चांगलं वागणं हे आपला धर्म आहे आणि आपण आपल्या धर्मानेच चांगलंच वागणार हे मनाशी पक्क ठेवायचं आणि लक्षात ठेवायचं की क्षणोक्षणी प्रत्येक वेळी स्वामी आपल्याला पाहत आहेत. मग आपले कर्म चांगलेच असायला हवे. मग बघा, जर आपले कर्म चांगले असतील, स्वामींवर आपली दृढ श्रद्धा, विश्वास, भक्ती असेल आणि अखंड स्वामींचे चिंतन, त्यांचे नामस्मरण आपण अखंड करत असेल, तर आपल्यावर स्वामींची कृपा नक्कीच होणार. आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार नक्कीच घडणार आणि चांगलेच होणार. हा विश्वास आपण आपल्या स्वामींवर, आपल्या गुरूंवर कायम ठेवायचा आहे. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 20व्या अध्यायाचे मराठी अनुवाद आणि त्याचे संदर्भ स्पष्टीकरण तुम्हाला जर आवडले असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि जर अजून तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्याच नवनवीन चांगल्या व्हिडिओचे लिंक, नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल त्वरित. चला तर मग भेटूया पुढच्या 21व्या अध्यायाच्या मराठी अनुवादासह. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.